सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आजपासून मी ब्लॉगिंग चालू करते आणि एवढे दिवस ब्लॉगिंग का नाही केली त्याचं कारण सांगेल की मी हॉस्पिटलच्या भेटीला येऊ झालेला आणि त्याच्यानंतर आमची रूमाची शिफ्टिंग झालेली, त्याच्यामुळे ब्लॉगिंग चालू नाही केली आणि आजपासून मी 1 मेपासून ब्लॉगिंग चालू करते आणि आजपासून व्हिडिओ आपले रोजचे प्रमाणे येतील. नवीन नवीन छान व्हिडिओ येतील, जिथे आम्ही राहतोय ते पण तुम्हाला मी दाखवणार. आता हे बघा, मिलिटरी कॅम्प आहे. इथे असे ट्रेनिंग वगैरे होते. ते दिवसापासून विचार केला व्हिडिओ करायचा. पण आता आजपासून करते. मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला छानसे व्हिडिओ मी दाखवत जाईल. हा मिलिटरी कॅम्प आहे, हा ग्राउंड आहे. ते ट्रेनिंग असते. हा संदेश, ही प्रीती, हा सागर आहे. असा हा निसर्ग आहे हिरवागार. मुंबईमध्ये असताना असा निसर्ग कुठे बघायला भेटेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. हा निसर्ग आहे आपला मुंबई परिसरामध्ये. एवढा सुंदरसा निसर्ग आहे, गावासारखं वाटतं इथे आपल्याला. बाजूला तबेला आहे, भिंतीकडे पलीकडे गेल्यावर तबेला आहे. मुली खेळत आहे, संदेश, प्रीती, सागर. काय हा तो तबेला आहे. भिंतीच्या पलीकडे तबेला आहे आणि भिंतीच्या अलीकडे कॅम्प आहे. आणि ते गावाची लय वस्ती आहे. म्हणजे गावाला कसे घरं वगैरे असतात तसे घरं वगैरे पण आहेत तिथे. ते पण तुम्हाला दाखवणार मी. आपल्याला जास्त करून गावामध्ये असे आंबे दिसतात. तिथे सुंदरसे आंबे लागलेले आहेत, पण हे गावामध्ये नाही, मुंबईमध्ये आहे. बघा किती पिकलेला आंबा. सुंदरस असे आंबे लागलेले आहेत, बघू शकतात. तुम्हाला नीट दिसत नसणार, पण आता समोर बघितलं ना एकदम छान वाटते. हे आंब्याचं झाड आहे. आपल्या कोकणा साईडला जास्त करून आंब्याचे झाड आहेत आणि इकडे पण भरपूर आंब्याचे झाड आहेत. जंगलमध्ये एंट्री मारली आहे. परिसर बघा, आवाज येत असणार तुम्हाला. हा असं करून गावी आवाज येतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सकाळी तुम्हाला मी मिलिटरी कॅम्प वर दाखवला आणि वातावरण दाखवलं इकडचं. कसं वाटलं? आणि मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.